नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अनेक वेळेला आपण एखाद्या संकटामध्ये असो किंवा आयुष्यात खूप संघर्ष करत असो. अशा वेळेला आपल्याला वाटते की स्वामी आपले ऐकत नाहीत, पण प्रत्यक्षात स्वामी आपल्यासाठी काहीतरी खूप मोठे आणि चांगले घडवत असतात. जेव्हा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी मंगलमय, सकारात्मक आणि कल्याणकारी घडवत असतात, तेव्हा काही विशिष्ट लक्षणे दिसतात. आजच्या व्हिडिओमध्ये हीच लक्षणे आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिले लक्षण आहे अचानक उद्भवणारे अपयश किंवा मार्ग बंद होणे. ऐकायला हे विचित्र वाटेल, पण स्वामी आपले रक्षण करण्यासाठी काही दरवाजे बंद करतात. अनेकदा आपल्याला वाटते की आपले काम बिघडले, पण तो स्वामींचा एक मोठा संकेत असतो. आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असो, जसे की एखादी नोकरी, व्यवसाय किंवा एखादे नाते, आणि अचानक ते काम पूर्ण होता होता बिघडते. सुरुवातीला आपल्याला याचे खूप दुःख होते, पण काही काळाने आपल्या लक्षात येते की जर ती गोष्ट आपल्याला मिळाली असती तर आपले नुकसान झाले असते. स्वामी आपल्याला चुकीच्या मार्गापासून अडवतात आणि आपल्यासाठी अधिक चांगला मार्ग खुला करतात. स्वभावामध्ये सकारात्मक बदल होणे. स्वामी जेव्हा आपल्यासाठी काहीतरी चांगले घडवणार असतात, तेव्हा त्याची सुरुवात ते आपल्या अंतर्मनापासून करतात. आपला राग आणि चिडचिड कमी होते. जर आपल्या स्वभावातील अहंकार, राग, मत्सर हळूहळू कमी होत असेल आणि आपल्यामध्ये संयम आणि नम्रता येत असेल, तर समजावे की स्वामी आपल्यावर काम करत आहेत. आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते. कठीण प्रसंगामध्येही आपले मन शांत राहू लागते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मनामध्ये नकारात्मकतेची जागा सकारात्मक विचार घेऊ लागतात. हा मानसिक बदल म्हणजे भविष्यातील मोठ्या यशाची पायाभरणी असते. चुकीच्या लोकांचे आयुष्यातून दूर जाणे हा स्वामींच्या कृपेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अगदी स्पष्ट संकेत आहे. अनेक वेळेला आपल्या जवळचे मित्र, नातेवाईक किंवा व्यावसायिक भागीदार अचानक आपल्यापासून दूर जातात किंवा त्यांच्याशी असलेले संबंध संपतात. सुरुवातीला आपल्याला एकाकीपणा जाणवतो, पण नंतर समजते की त्या व्यक्तींच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार होते किंवा त्या व्यक्ती स्वार्थी होत्या. स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी अशा नकारात्मक आणि कपटी लोकांना आयुष्यातून दूर करतात, जेणेकरून आपल्या चांगल्या भविष्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. नवीन संधी मिळणे आणि योग्य व्यक्तींची भेट होणे. स्वामी जेव्हा एखादा जुना मार्ग बंद करतात, तेव्हा ते लगेचच नवीन आणि योग्य दिशा दाखवतात. आपल्याला अचानक अशा व्यक्ती भेटू लागतात ज्या आपल्याला आपल्या कार्यात मदत करतात, योग्य सल्ला देतात किंवा मार्गदर्शक ठरतात. अनपेक्षितपणे आपल्यासमोर नवीन नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या अशा संधी येतात ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता. हे सर्व इतक्या सहजतेने घडते की आपल्याला जाणवते की हा निव्वळ योगायोग नाही, तर यामागे स्वामींची दैवी शक्ती आहे. अंतःप्रेरणा जागृत होणे. जेव्हा स्वामी आपल्यासाठी काहीतरी चांगले घडवत असतात, तेव्हा ते आपल्या अंतरात्म्यातून आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आधीच जाणीव होऊ लागते की हे काम माझ्यासाठी चांगले आहे किंवा या व्यक्तीपासून दूर राहिलेले बरे, अशी स्पष्ट अंतःप्रेरणा मनातून येते. जेव्हा आपण स्वामींच्या नामात लीन असतो, तेव्हा ते आपल्या बुद्धीला योग्य दिशा देतात, ज्यामुळे आपण भविष्यातील संकटांपासून आधीच सावध होतो आणि योग्य पाऊल उचलतो. एखादे चांगले काम सुरू करण्याची इच्छा होणे, स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा मिळणे किंवा आध्यात्मिक मार्गाकडे ओढ वाढणे हे स्वामींच्या कृपेचे संकेत आहेत. कारण जेव्हा मन योग्य दिशेने चालू लागते, तेव्हा भविष्यातील चांगल्या गोष्टींची तयारी सुरू झालेली असते. अचानक आपल्या सवयींमध्ये चांगला बदल होणे. स्वामी जेव्हा आपल्या आयुष्याला एक मोठी आणि चांगली कलाटणी देणार असतात, तेव्हा ते कोणत्याही सक्तीशिवाय आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये प्रचंड बदल घडवून आणतात. आपला कल सात्विक जीवनशैलीकडे वाढतो. तामसी अन्न खाण्याची इच्छा कमी होऊन साधे घरचे सात्विक अन्न खावेसे वाटू लागते. अचानक चांगल्या विचारांची पुस्तके वाचली जातात. आध्यात्मिक किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याकडे आपला कल वाढतो. जेव्हा कोणतीही सक्ती न करता आपल्या वाईट सवयी सुटू लागतात आणि चांगल्या सवयी आपल्या आयुष्याचा भाग बनतात, तेव्हा समजावे की स्वामी आगामी काळामध्ये आपल्याकडून काहीतरी खूप मोठे आणि चांगले करून घेणार आहेत. स्वामींचे कार्य नेहमी आपल्या अपेक्षेनुसारच होईल असे नाही. आपण एखादी गोष्ट मागतो, पण स्वामी आपल्या दीर्घकालीन हिताचा विचार करतात. त्यामुळे कधीकधी उत्तर हो नसते, तर थोडी वाट पहा किंवा तुझ्यासाठी यापेक्षा चांगले काहीतरी आहे असे असू शकते. अनेक भक्त एक चूक करतात, ते म्हणजे स्वामींची कृपा फक्त मोठ्या चमत्कारांमध्ये शोधतात. पण खरे पाहता मनातील शांतता, चुकीच्या मार्गापासून संरक्षण
योग्य लोकांची भेट, धैर्य, संयम आणि सकारात्मक विचार हे सर्वात मोठे आशीर्वाद असतात. हे बदल दिसू लागले तर समजावे की स्वामी आपल्यासाठी काहीतरी चांगले घडवत आहेत. प्रत्येक अडचणीमागे काही कारण असते आणि प्रत्येक विलंबामागे काही योजना असते. स्वामी आपल्यासाठी काहीतरी चांगले घडवत आहेत हे ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणे. जर आपल्या मनामध्ये श्रद्धा वाढत असेल, संकटातही आशा टिकून राहत असेल आणि जीवन हळूहळू योग्य दिशेने जात असेल तर समजून जावे की स्वामींची कृपा आपल्यावर कार्यरत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की जेव्हा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये काही चांगले घडवणार असतात तेव्हा आपल्याला कोणती लक्षणे दिसतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.